माय कसा मेला ग बाबा दादुड्या, मयावर आता खोटे गुन्हे कोण दाखल करीन ग माय, मये शॉर्ट कपड्यातले फोटो कोण व्हायरल करील ग माय, मया घरात बाई कोण प्लॅन करीन ग माय, मला घाण घाण कोण बोलील ग माय, मवा असा कसा दुष्ट कौन भाऊ मेला ग माय, काहून फाशी घेतली ग. तर मंडळी ही होती प्रॅक्टिस. आता प्रॅक्टिस कशासाठी, तर माझा गद्दार दादुड्या म्हणतो की 2024ला जर नरेंद्रभाई मोदी पुन्हा जर पंतप्रधान नाही झाले तर मी भर चौकात फाशी घेईन. 24ला ठामपणे छातीवर ठोकून, जसं सकाळी सांगितलं होतं की रिझल्ट हा आमच्याच बाजूने लागणार आहे, आजही तुम्हाला मी सांगतो, आता येणाऱ्या एप्रिल मध्ये जी लोकसभेची निवडणूक आहे, छातीवर ठोक देऊन सांगतो की या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्रभाई मोदीच होणार. जर नरेंद्रभाई या देशाचा पंतप्रधान जर झाला नाही, हा संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी घेईल. या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्र मोदी भाईच झाल्याशिवाय राहणार. काय ना गद्दार दादुड्या, तू फक्त चॅलेंजेस करू शकतोस, तू फक्त बोलू शकतोस, तू दुसरं काहीच करू शकत नाहीस. त्यामुळे तुझी तुझं जे चाटुगिरी आहे ना, तर ती अशीच चालू ठेव. आणि दादुड्या, तू जे हे फाशी घेण्याचं जे चॅलेंज केलंस ना, तर ते नक्की पूर्ण कर बरं. तुला काही लागलं तर मला सांग, मी आणि हिंगोली जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी तुला ते नक्की प्रोव्हाइड करू. दादुड्या, तुझ्याकडे काही महिनेच राहिली आहेत, मस्त खाऊन पिऊन टामटूम मस्त एन्जॉय कर. काळजी घे बरं 6 महिन्यासाठी स्वतःच. निवडून येणार. तसंच कळमनुरी मतदारसंघामध्ये आता काय तुम्ही काही इकडे याच्यामध्ये तुम्ही बिझी असल्यामुळे तुम्हाला माहित नाही, पण कळमनुरी मतदारसंघामध्ये अंकुशराव राष्ट्रवादी भाजप आपलं भाजप सोबत आहे, ती शिवसेना उरलेली सुरलेली, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो काँग्रेस वंचित हे सगळे एक झाले. पण आजही तुम्हाला सांगतो नागनाथाचा मंदिर आहे इथे समोर, ध्यानात ठेवा. 17 पैकी 17 जर सीटा त्या कळमनुरीच्या जर निवडून नाही आल्या ना, हे संतोष बांगर हिंबूची ठेवणार नाही, ध्यानात ठेवा. अलग लक्षात ना, हा आपल्याकडे जमच नव्हती आधी पाहत नाही मित्र. दादुड्या, तू फक्त चॅलेंजेस करतोस. आधी मिशीचं चॅलेंज केलं तर ते पूर्ण केलं नाहीस, आणि आता यावेळेला नक्की चॅलेंज पूर्ण कर बरं. आता त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये भर चौकात कुठेही झाड नाहीये. जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, विनायक दादा, जीडी मुळे काका, मुंदडा काका, वसीम भाई, गोपू पाटील, संत टारफे दादा, आता तुम्ही सगळ्यांनी मिळून एक टीम वर्क करायचं आहे. भर चौकामध्ये कुठेतरी लोखंडाचा मोठा बांबू लावायचा आहे आणि त्याला माझ्या दादाला लटकवण्यासाठी जे जे काय सगळं साहित्य लागेल ते सगळं पूर्ण प्रोव्हाइड करायचं. कारण तर नरेंद्रजी मोदी पंतप्रधान तर सोडाच, पण माझा दादुड्या साधा सरपंच सुद्धा होऊन येऊ शकत नाही. तिथला आमदार खासदार सगळे हे पडणार आहेत आणि आपल्या सगळ्यांचा हा भगवा झेंडा तिथे फडकणार आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना टीमवर्क करायचं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर बंडखोर आमदारांना परत फिरण्याचे आवाहन करणारे, डोळ्यातील अश्रू ढाळत आपली शिवसेना भक्ती सांगणारे आमदार संतोष बांगर शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले. त्यानंतर शिंदेंच्या गटाचा उदो करत त्यांनी ठाकरे गटावर अनेकदा हल्लाबोल देखील केला आणि याच वादातून शिवसेनेच्या महिला सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांनी आमदार संतोष बांगर यांना लक्ष केलं होतं. त्यामुळं आमदार बांगर यांच्या विधानानंतर पोळ आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहे. आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शिंदे गटात जल्लोष सुरू आहे. त्यातच या निकालावर भाष्य करताना हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी भलतंच विधान केलंय. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान न झाल्यास मी भरचौकात फाशी घेईन असं धक्कादायक विधान बांगर यांनी केलंय. बांगर यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्यात, तर काहींनी याचं हे नौटंकी असल्याचं म्हटलंय. कारण यापूर्वीही त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवेळी मिशी कापण्याचं चॅलेंज दिलं होतं, पण ते पूर्ण केलं नाही. आता त्यावरूनच शिवसेनेच्या अयोध्या पोळ यांनी बांगर यांना पुन्हा डिवचलंय. दादुड्या, तू फक्त चॅलेंजच करतो. आधी मिशीचं चॅलेंज केलं होतं, ते कुठं पूर्ण केलं, मात्र आताचं चॅलेंज नक्की पूर्ण कर बरं, असं म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांनी संतोष बांगर यांना डिवचलंय. यावेळी त्यांनी मृताच्या नातेवाईकांप्रमाणे रडण्याची नक्कलही करून माझं कसं भाऊ गेला ग माय, काहून फाशी घेतली ग असं रडण्याचं नाटक करत रडगाणंही गायलंय. हिंगोली जिल्ह्यातील शिवसेने पदाधिकाऱ्यांनी पोळ यांना आवाहनही केलं आहे. भर चौकात फाशीसाठी जे साहित्य लागतं ते साहित्य आणून ठेवायचंय. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत, तर माझा दादुड्या म्हणजे आमदार संतोष बांगर साधा सरपंचही होणार नाही. इथला आमदार खासदार हे सगळेच पडणार आहेत. आपल्या सगळ्यांचा भगवा झेंडा इथं फडकणार आहे असं अयोध्या पोळ यांनी म्हटलंय.